देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पाथर्डी पोलीस ठाण्याच्या वतीनं रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाला पाथर्डी शहर आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देणारा हा उपक्रम पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे तसेच शेवगाव विभागाचे पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। सकाळी 6:30 वाजता वसंतराव नाईक चौकातून मॅरेथॉनला सुरुवात झाली। ठरलेल्या मार्गक्रमणानुसार स्पर्धकांनी कोरडगाव चौक, पोळा मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सुतार गल्ली, भवानी चौक, अजिंठा चौक मार्गे पुन्हा वसंतराव नाईक चौक येथे येऊन स्पर्धेचा समारोप केला। सर्व वयोगटातील नागरिक उत्साहानं मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते। या प्रसंगी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटलंय की सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी आपले आयुष्य वाहिले। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी समाजातील ऐक्य, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प घ्यावा। त्यांनी नागरिकांना शिस्त, एकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं। आज 31 ऑक्टोबर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा व एकतेचा संदेश देण्याकरिता पाथर्डी पोलीस स्टेशनतर्फे दौड आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये छत्रपती कॅरियर अकादमी, खेळे पत्रकार बंधू तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता। यामागे राष्ट्रीय एकात्मता व एकता राहावी, कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर भारत देशामध्ये 565 संस्थाने भारतामध्ये एकत्रित केली। त्या अनुषंगाने एक लोहपुरुषाची आठवण व समाजसुधारक यांची आठवण राहावी म्हणून हा आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता व एकता अखंडित यापुढेही राहू याकरिता ही दौड आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पाथर्डी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या उपक्रमामुळे पाथर्डी शहरात राष्ट्रीय एकता दिनाचा उत्साह दुमदुमला असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या जनजागृतीमूलक उपक्रमाचंही कौतुक केलं। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।